हॅलो एव्हरीवन, तर आज बघणार आहे आपण भज्यांचा एकदम वेगळा प्रकार। आज सकाळपासून आमच्या गावाकडे मस्तपैकी जोराचा पाऊस चालू होता आणि पावसामध्ये तर भजी बनते। तर आज बघणार आहे भज्याचा वेगळा प्रकार। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अगदी टेस्टी, खमंग आणि क्रंची असे भजे तयार होतात। बघा तुम्ही किती छान असा कलर दिसत आहे। त्यासाठी घेतलेले आहे मी बॉइल्ड चना, काबुली चना घेतला होता, रात्री भिजत घातला होता त्याला। मी नंतर मी कुकरमध्ये शिट्टी मारून घेतलं। बघा आता मी काय केलं, त्याला थोडंसं क्रश करून घेणार आहे। हलक्याने आपला क्रश करायचा आहे, म्हणजे चापाट करायचा आहे। चना अगदी असं गोल ठेवायचा नाही, त्या भज्यामधून तो वेगळा पडेल। आता आपण टाकणार आहे आपण थोडंसं बेसन, सोबतच टाकणार आहे मस्त पातळ बारीक कट केलेला कांदा आणि हिरवी मिरची। बघा अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चना भजी खूप टेस्टी लागते आणि अख्खा चना भजीमध्ये येते तेव्हा एक नंबर लागते। त्यामुळे टाकला कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता त्यामध्ये टाकणार आहे आपण टोमॅटोने काय स्वाद लागते भजी तुम्हाला काय सांगू मी। एकदम कलरफुल आणि मस्त असे भजी तयार होतात। आणि त्यामध्ये टाकणार आहे मी तिखट आणि चवीनुसार मीठ। बघा अशा पद्धतीने सोबतच टाकलं आहे मी जिरं आणि तीळची चव तर तुम्ही विचारू नका, तुम्ही भज्यामध्ये तीळ नक्की टाकून बघा। आता मी काय करणार आहे माहिती आहे का, मस्त हाताने चोळून त्याला मिक्स करून घेणार आहे। आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, त्यांनीच आपल्याला मस्त भिजून घ्यायचं। बघा असं चोळून आपल्याला भिजवायचं आहे। टोमॅटो आणि चणे मस्तपैकी मिक्स झाले पाहिजे बेसनामध्ये। बघा असं मस्त एकदम असं थोडंसं जोर लावून त्याला चोळून घ्यायचं आहे, भिजवून घ्यायचं आहे। मी तेल गरम करायला टाकले होते, ठेवले होते। आता बघा मस्त मी भजी तळून घेणार आहे। आपल्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे लहान मोठे आपण भजी तयार करायचे आहे, तळून घ्यायचे आहे आणि मस्त आस्वाद घ्यायचा आहे। काय भजे लागतात माहिती आहे का, तुम्ही एकदम खमंग असे भजे तयार होतात आणि मस्त क्रंची असे भजे तयार होतात। टोमॅटोची आणि अख्ख्या चण्याची चव तर खूप छान लागते। बघा आता याला थोडंसं तेलात शिजवायचं पहिले, नंतर त्याला टर्न करायचं, लगेच त्याला पलटवायचं नाही तर तुकडे पडू शकते। बघा छान असे भजे आपले तयार झालेले आहे। बघा आता मस्त थोडंसं कलर चेंज होईपर्यंत, कडक होईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायचे आहे। बघा किती छान असा कलरफुल असा भजा झालेला आहे आपला। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तसे पावसाळ्याचे दिवस आळूच आहे, आपण वेगळे भजे ट्राय करतो, एकदा हे भजे पण ट्राय करून बघा। खूप टेस्टी भजे आहे। बघा छान असे आपले भजे झालेले आहे। अशा पद्धतीने मी बाकीचे भजे पण तळून घेतलेले आहे। मस्त आपल्या आवडीप्रमाणे शेप्रमाणे लहान मोठा भजी तळायचा आहे। बघा बघा छान असे भजे मी तळून घेतलेले आहे। एकदम गरमागरम भजे तयार आहे, रेडी आहे या सर्वांनी खायला। आणि तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला चना भजीची रेसिपी कशी वाटली। बघा मी तुम्हाला फोडून दाखव, एकदम गरमागरम भजी, आहा हा हा, एकदम स्वाद असे झाले होते भजींचे। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा चना भजी। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। माझ्या चॅनलला नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।